स्वतःच्याच घरी काम करायला कसली लाज. पण मला फक्त एवढं कळत नाही की हे सगळं होणार कसं. तुम्ही तिथं काशी किंवा बबली म्हणून राहायचं नाही. तुम्ही तिथं माझी मावस बहीण म्हणून जायचं. वीणा वीणा वीणा. वीणा कोण वीणा? अहो माझी मावस बहीण वीणा राजस्थानच्या सीमेवरनं आलीये. काकू तुम्ही आजी होणार आहे. सूर्या तू काका होणार आहे. काशी आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. काय? बघा तुम्हाला म्हटलं ना मी, तुम्ही पण ऐकल्यावर अशाच चकित व्हाल म्हणून. हो आत्ताच काशीने मला ही गोड बातमी दिली. हो काकू बघत काय बसलात? काहीतरी गोड धोड बनवा प्लीज. हो आता समजा ठीक होईल बघ. कोयनेचं बरोबर आहे. तुला तुझ्या बाळासाठी आणि नवऱ्यासाठी त्या घरात जायलाच हवं. काय भिवत नाही. तू खंबीर राह. उगाच काळजी करू नकस. आपल्या काशीने एक गोड बातमी दिली आहे. गोड बातमी म्हणजे? काशीच्या पोटी मोहित्यांचा वारस जन्माला येणार आहे. आता मोहित्यांचा वारस जन्माला येणार. तो पण त्यांच्या घरातच. का उगीच उकिरड फुकायचं त्यांना? हक्कच आहे त्याचा त्यो. तू आधी घरात प्रवेश कर. मग समद हळूहळू व्यवस्थित होईल बघ. कामिनी वहिनी काय छान बातमी मिळाली आहे हो. आता बघा ना, आपल्या बाळाची चाहूल लागताच कालपर्यंत स्वतःला काशी म्हणवणारी बबली मुंबईला निघून गेली. ही माझी बहीण वीणा. म्हणजे त्याचं काय आहे ताई, नवऱ्यानं टाकलीये बिचारीला. आणि कालच आली माझ्याकडं. मला म्हणली कंच बी काम द्या, मी काम करीन आणि माझं पोट भरीन. जेवण बनवते ना. मग झालं, माझं अर्ध काम हलकं झालं ना. तुला काय सांगू कोयना, ही गोदा इथनं गेल्यापासून सगळी कामं मलाच करावी लागतायत. बरं मला सांग, हिने डोक्यावर एवढा मोठा पदर का घेतलाय? म्हणजे त्यांच्यात पद्धतच आहे तशी. लग्नानंतर ह्यो लांबलच घुंगट काढते त्यांच्यात. बरं ते सगळं जाऊ दे, तिला आपलं किचन दाखव आणि सगळी कामं नीट समजावून सांग. हा वय, आणि जाता जाता ते घेऊन जा. वय चल ये. धर पकड बर का नीट. ये. पदर आहे ते बरंच आहे म्हणा, म्हणजे माझी काळजी मिटली. नाहीतर सूर्यावर परत नजर ठेवायला लागायची. आई, ह्या काशीच्या नशिबात आणखी किती भोग आहेत तुझं तुलाच ठाऊ. आई, आतापर्यंत प्रत्येक कसोटीला ती धैर्यानं सामोरं गेली. आता या वक्ताला पण तिला बळ दे. बसा आता आणि काळजी घ्या स्वतःची. आमच्या बाळाची सुद्धा. काय? बबली आई होणार आहे? नाही नाही, हे खोटे. बबली फार हुशार आणि स्वार्थी आहे. ती यांना फसवते. आई बिराई यांचं रक्षण कर आणि मला माझ्या बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी शक्ती दे. आली आली भाग्यलक्ष्मी.